मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल के जन्मदिन के अवसर पर 1 अगस्त को हिंगोली जिले के सेनगांव तालुक के मौजे बागजाली में एक भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया। इस रक्तदान शिविर में सुबह से ही युवाओं और ग्रामीणों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। इस अवसर पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए रक्तदाताओं ने कहा कि ब्लड बैंक में रक्त उपलब्ध नहीं होता है। कई बार ब्लड बैंक में रक्त नहीं मिलने के कारण कुछ लोगों की जान चली जाती है, लेकिन रक्तदान करते समय उन्होंने अपनी खुशी व्यक्त करते हुए कहा कि रक्तदान यह एक दान है, इसलिए सभी को रक्तदान करना चाहिए। आपको बता दें, इस बार आओ शिबिराला में जिला मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या वागदे गावातून जवळपास 101 मराठा बांधव इतर समाजातील काही बांधव महिला भगिनी सर्व रक्तदान करणार आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ 35 लोकांचे रक्तदान झालेलं आहे आणि यानंतर आपला संकल्प आहे कमीत कमी 101 लोक त्या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन सहभाग नोंदवणार आहेत। कसं वाटतं आपल्या रक्तदान शिबिराचं आयोजन केल्यामुळे? रक्तदान शिबिराचं आयोजन म्हणजे एक आपल्या संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील त्यांच्याकडून जी प्रेरणा समाजाला मिळालेली आहे। 1 ऑगस्ट आजच्या दिवशी मराठा योद्धा माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांचा जन्मदिवस। सर्वप्रथम त्यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। एक दीर्घायुष्य आणि सुंदर चांगल्या प्रकारचं आरोग्यदायी आयुष्य त्यांना मिळो ही शुभेच्छा या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या वागजाळीवासियांच्या वतीने सर्वप्रथम मी देतो। आज या ठिकाणी वागजाळीमध्ये जवळपास 101 रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचा विचार केला आणि त्यानिमित्ताने हे रक्तदान शिबिर या ठिकाणी सुरू करण्यात आलं। खरं म्हणजे मराठा योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विचाराची प्रेरणा घेऊनच या ठिकाणी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी मागच्या वर्षी वागजाळी या गावाने जवळपास सलग 3 महिने उपोषण केलं आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भरीव असा प्रकारचा पाठिंबा दिला। आज हे रक्तदान शिबिर या ठिकाणी होऊन जवळपास 60-70 लोकांनी या ठिकाणी रक्तदानाचा निश्चय करून ते आतापर्यंत या ठिकाणी आलेत आणि रक्तदान मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पाऊस सुरू असताना सुद्धा पावसामध्ये सुद्धा या ठिकाणी रक्तदात्यांनी आपलं रक्तदान करण्याचा निश्चय पूर्ण केलेला आहे। या रक्तदान शिबिरामधून आपण जे काही रक्तदान करणार आहोत यामधून बऱ्याचशा ज्या लोकांना रक्ताची गरज आहे असे बरेचसे लोक आज ज्यांना रक्त पुरवठा मिळत नाही किंवा रक्त त्यांना अपुरं मिळाल्यामुळे बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात दवाखान्यांमध्ये। ह्या सर्व अडचणी दूर करण्याच्या विचारातून संपूर्ण वागजाळीवासियांनी हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। रक्तदान हे महादान आहे। रक्तदान हे एका पीडित एखाद्या बिमार एखाद्या अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला रोगी व्यक्तीला त्याला नवीन आयुष्य निर्माण करून देऊ शकतं आणि आपलं रक्तदान हे नक्कीच पुढच्याचं जीवन सफल करू शकतं। म्हणून या रक्तदानामध्ये अजूनही येणाऱ्या सर्व तरुणांना आव्हान की त्यांनी मोठ्या संख्येने पुन्हा येऊन रक्तदानामध्ये सहभाग घ्यावा। धन्यवाद। आजच्या शिबिराबाबत माहिती सांगा। आज या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी वागजाळी येथील सर्व मराठा सेवक आणि इतर समाजातील काही कार्यकर्त्यांनी रक्तदानामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे। या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे, कारण जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये थॅलेसेमिया सिकल सेल गरोदर माता या रुग्णांना अतिशय रक्तांची फार आवश्यकता आहे आणि सध्या रक्तांची टंचाई आपल्या हिंगोली जिल्ह्यात नसून संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली आहे। खरं तर मी या गावाचं मनावं तितकं कौतुक करावं, कारण अतिशय शेतात काम करून लोक रक्तदान करत आहेत हे महत्त्वाचं आहे। कारण या गावात रक्तदानाची जनजागृती नसून यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे भर पावसात का असेना या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। जिल्हा रुग्णालय व जिल्हा शासकीय रक्तपेढी यांच्या वतीने मी या ठिकाणी या सर्व गावकऱ्यांचे व सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद।